मला त्याच्यामध्ये सांगायचं आहे की मुळात या दोघांच्या आयडिओलॉजीचा विषय आहे. ओके. म्हणजे आता आपण जर बघितलं उद्धव ठाकरेंची आधीची आयडिओलॉजी आणि आता महाविकास आघाडी सोबत त्यांनी जेव्हा युती केली तेव्हाची आयडिओलॉजी, किंवा राज ठाकरे मागच्या इलेक्शनमध्ये लावतो व्हिडिओ म्हणून मोदी आणि शहांवर जे आग ओकत होते, हं. ते ते यावेळेला बऱ्यापैकी भाजपच्या बाजूनी त्यांनी केली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अर्थात राजकारणामध्ये हा सगळा बदल होत असतो. जसं लोकांनी म्हटलं की भाजप आणि एनसीपी कधी एकत्र येऊ शकतील का? पण मुळात ठाकरे आणि एकूण शिवसेना किंवा मनसे म्हणजे राज ठाकरे, हा जो स्पिरिट एक मुंबईमध्ये जो दिसतो आपल्याला, की निवडणूक लढल्यानंतर उंच इमारतीमध्ये जाऊन त्याच्या छाताडात भगवा ध्वज खुपसायचा आणि अभिमानाने जय भवानी जय शिवाजी म्हणायचं. तर मला वाटतं तुम्ही जे मगाशी मला म्हणालात की हं. आता त्याच्यामध्ये बरेच बदल झालेले आहेत, तर ते ते बदल दिसतात आहे. कारण मराठी बद्दल यावेळी जे काही झालं, मारहाण झाली, सगळी झाली, त्याच्यामध्ये मराठी या विषयावरून ट्रोल करणारे बऱ्यापैकी मराठी लोक होते. तर हा एक बदल जो आहे, की नुसतं तुम्हाला मराठीकरण करून चालणार नाही. हं. तुम्हाला समाजकारण देखील करणं आवश्यक आहे. तुम्हाला कुठले वोट घ्यायचे, तुमचा मुद्दा काय, तुम्ही निवडणूक नेमकी कोणत्या याच्यावर लढवणार. त्याच्यामुळे हा जो आयडियोलॉजीचा प्रश्न आहे, हा एकत्र येण्याचा आनंद, दोन ठाकरे येण्याचा हा प्रत्येक मराठी माणसाला निश्चितपणे होणार. पण नेमकी या दोन ठाकरेंची भूमिका काय राहणार या हं. निवडणुकीमध्ये? तर हा जो एक भाग आहे याबाबत लोक संभ्रमित आहे. विदर्भात जसं मी मगाशी सांगितलं, की विदर्भात मुळात दोन्ही पक्षांनी त्यांची पक्ष बांधणीच केलेली नाहीये. हं. त्याच्यामुळे इथे तर विदर्भामध्ये तर काही प्रश्नच नाहीये, की या ठाकरे युतीचा काही परिणाम होईल. हं. मुंबईमध्ये जसं सगळ्यांनी या तिघांनी सांगितलं, ते अगदी बरोबर आहे. मी त्या मताशी सहमत आहे. फक्त मी जे मगाशी म्हटलं, की हं. आयडिओलॉजी जी चेंज होत गेली, त्याचा त्याचा सामान्यपणे जनता किंवा मतदार कसा विचार करतील, हा एक आपल्याला हे आपल्याला जाणून घेणं जाणून आवश्यक आहे. ओके. किरणजी, आता प्रश्न पुढचा असा आहे की मगाशी तुम्ही मला मगाचा जो प्रश्न मी तुम्हाला विचारला त्याचं उत्तर देताना तुम्ही मला म्हणाला होतात की अशा प्रकारे मतांची विभागणी याची चर्चा करायला लागणं आपल्याला लोकशाही व्यवस्थेमध्ये हेच फारसं स्वागतार्ह नाहीये.